नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेच्या बातमीने. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार की नाही याची चर्चा सुरू होती. मात्र आता पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे. सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिल्याचं कळतंय. सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्ती घातल्यात. मनसेच्या सभेला पोलिसांनी 16 अटींसह परवानगी दिली. 1 मे रोजी राज ठाकरेंची जाहीर सभा औरंगाबादमध्ये होणार आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. काय अटी ज्या आहेत त्या घालण्यात आल्यात बघा. राज्यसभेकरता संध्याकाळी 4:30 ते 9:30 मध्ये सभा जी आहे ती घेण्यात यावी. सभेत येणाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेसाठी 15,000पेक्षा अधिक निमंत्रित करू नये. सभेत शस्त्र तलवारी बाळगू नये. वंश जात धर्मावरून चिथावणी देऊ नये. पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करावा. सभेच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स उभारावे. आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं. चेंगराचेंगरी गोंधळ निर्माण होऊ देऊ नका. अशा सगळ्या अटी ज्या आहेत त्या या राजसभा करता म्हणून देण्यात आलेल्या आहेत. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर. प्रणाली, राज ठाकरे हे मुंबईवरनं पुण्याच्या दिशेने निघणार आहेत. तिथे ते थांबणार असल्याचं कळतं आणि तिथून पुढे त्यांचा औरंगाबादच्या दिशेने प्रवास जो आहे तो सुरू होईल. राज ठाकरे मुंबईतनं निघाले आहेत का? आता थोड्या वेळात साधारण 11 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे, जेव्हा राज ठाकरे त्यांच्या या शिवतीर्थ दादर इथल्या निवासस्थानावरून पुण्यासाठी रवाना होतील. आपल्याला माहिती आहे की साधारण मुंबई ते पुणे हा 3.5 तासाचा प्रवास आहे. आजचा दिवस ते पुण्यामध्ये राहतील आणि उद्या साधारण सकाळी किंवा दुपारच्या सुमारास ते औरंगाबादसाठी जायला निघतील. उद्याचा मुक्काम हा त्यांचा औरंगाबादमध्ये असणार आहे आणि परवा ही राजसभा होणार आहे. या सभेसाठीची उत्सुकता आणली गेलेली होतीच, परंतु त्याही पेक्षा जास्त उत्सुकता आणली या गोष्टीसाठी जात होती की ही परवानगी शासन देतं अथवा देत नाही. परंतु काल पोलीस प्रशासनाच्या वतीनं उशिरा रात्री परवानगी देण्यात आलेली आहे. सशर्त अशी ही परवानगी जरी असली तरीही किमान ही परवानगी मिळालेली आहे आणि आता ही परवानगीनं ही सभा होते असं आपल्याला म्हणता येईल. या सभेची मनसेनं जय्यत तयारी तर करून ठेवलेली होतीच. जरी परवानगी मिळाली असती नसती याची संपूर्ण तयारी जी आहे ती मनसेनं करून ठेवलेली होती आणि त्यामुळं या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि परवानगी मिळते किंवा नाही याकडे सुद्धा सशर्त ही परवानगी देण्यात आलेली आहे. इतर ज्या अटी शर्ती आहेत त्या नेहमी एखाद्या सभेला लागू होतात तशाच आहेत, परंतु या सभेला काही विशेष अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नये अशा पद्धतीचे निर्देश जे आहे ते यात देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे ही सभा झाल्यानंतर या सभेचे काय पडसाद उमटू शकतात याची शक्यता या अटी शर्तींमध्ये नक्की दिसून येते. राज ठाकरे हे कुठल्या विषयावर बोलणार आहे, कशा पद्धतीनं बोलणार आहे याची जवळपास सगळ्यांनाच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला कल्पना आहे आणि त्यामुळं या अटी शर्ती आधीच घालण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे जर या अटी शर्तींचं उल्लंघन या सभेदरम्यान झालं तर त्याचे पडसाद काय उमटतील याची चुणूक कदाचित आपल्याला या अटी शर्तीतून दिसून येऊ शकते. परंतु या अटी शर्ती जरी शासनानं घातलेला असतील तरी त्याचा परिणाम राज ठाकरे यांच्या सभेवर किंवा त्यांच्या भाषणावर किती होतो हे आपल्याला बघावं लागणार आहे. तुर्तास तरी असं चित्र दिसत नाही की ज्या अटी शर्ती सांगितल्या गेलेल्या आहेत त्याचं पालन मनसे सैनिक हे करतील किंवा जशी संख्येची मर्यादा घालून दिलेली आहे 15,000ची ती मर्यादा ओलांडल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच जरी शासनानं या अटी शर्ती घातलेल्या असतील तरी याचं काटेकोरपणे पालन होतं का हे बघावं लागणार आहे विशाल. आणि या सभेसाठी म्हणून थोड्या वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून प्रस्थान करणार आहेत पुण्यासाठी. पुण्यात आज त्यांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या पुन्हा ते औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील आणि उद्या रात्रीचा मुक्काम हा औरंगाबाद येत असणार आहे विशाल. त्यांच्याबरोबर त्यांचे इतरही मनसेचे पदाधिकारी असणार आहेत का?
नक्कीच काही मनसे पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या बरोबर निघणार आहेत. अनेक जण हे थेट आधी औरंगाबादला जाणार आहेत. मनसे अध्यक्षांचा मुक्काम जरी आज पुण्यामध्ये असला तरी त्यांच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मुक्काम जो आहे तो थेट औरंगाबादमध्ये होणार आहे. तिथली संपूर्ण तयारी, आता ज्या अटी शर्ती नियम लागू करण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं, त्याचं किमान सभा सुरू होण्याच्या पूर्वीपर्यंत कशा पद्धतीनं पालन केलं जातं, त्याच्या पूर्वी काही अटकाव केला जातो आहे का, त्याच्या पूर्वीच्या नियोजनामध्ये काही बदल करावे लागत आहेत का, या सगळ्या गोष्टीची चाचपणी करण्याकरता मनसेचे महत्वाचे जे नेते आहेत ते सगळे आधी जाणार आहेत आणि ते थेट औरंगाबादला जात आहेत आणि तिथे या सगळ्या गोष्टींची चाचपणी त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. थोड्याच वेळात म्हणजे साधारण 11 वाजेपर्यंत राज ठाकरे जे आहेत ते मुंबईतनं औरंगाबादच्या दिशेने जायला निघतील, पण तत्पूर्वी त्यांचा मुक्काम जो आहे तो आजचा पुण्यामध्ये असेल. आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या सभेसाठी जशी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे त्याच पद्धतीनं पोलीस सभेच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील कामाला लागलेले आहेत. सभास्थळी CCTV लावण्यात आलेत, तसंच 2000 पोलिसांचा बंदोबस्त तिथे असणार आहे. राज्य राखीव दलाच्या 6 तुकड्या तिथे मागवण्यात आल्यात आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. 1 मेला राज ठाकरेंची सभा आता जवळपास होणार आहे, कारण पोलिसांनी परवानगी दिलेली आहे, अटी शर्तींसोबत परवानगी दिलेली आहे. मी या ठिकाणी सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवर आहे, ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि मनसेचे कार्यकर्ते पूर्णपणे तयारीला लागलेले आहेत. आता स्टेजचं काम जवळपास झालेलं आहे, बॅरिकेटिंग झालेलं आहे, झेंडे जवळपास 60,000 येऊन पडलेले आहेत आणि 15 ते 20,000 खुर्च्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत हे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता मनसेला वाटते, मात्र उद्या दुपारपर्यंत हे ग्राउंड पूर्णपणे तयार असेल आणि ज्या पद्धतीनं मनसे ग्राउंडवर तयारी करते त्याच पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी वॉच टॉवर्स पोलिसांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. जवळपास 7-8 वॉच टॉवर्स आहेत दोन्ही बाजूने आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अटी शर्तींमध्ये पोलिसांनी जी लावली होती त्यामध्ये CCTV कॅमेऱ्यांचं जे आहे CCTV कॅमेरे लावण्याची शर्त लावली होती, मात्र मनसेची CCTV लागण्याच्या आधी पोलिसांचे CCTV लागलेले आहेत. हा प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे. यानंतर थेट जाऊया, संजय राऊत बोलतात तिथे. राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी. आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. या संदर्भात फार इंटरेस्टिंग विषय आहे. असो, तर राज ठाकरे भाजप आणि मनसेच्या युतीचे संकेत, कोणी काय म्हणतात ते माहिती, भाजप मनसेच्या युतीचे संकेत आता न मला माहिती. सर, जो यूपी का विषय होंगे वाला उसके ऊपर देखो, उत्तर प्रदेश की सरकार ने वहाँ का जो लाउड स्पीकर है उस बारे में एक निर्णय लिया है. सर्वोच्च न्यायालय का आदेश का पालन करने के बारे में निर्णय है. तो हमने क्या कहा था, यही कहा था ना महाराष्ट्र सरकार ने, जो न्यायालय का निर्णय होगा उसका पालन होगा. और महाराष्ट्र के सभी विरोधी दलों को बुलाया था गृह मंत्री जी ने कि हम सब मिलकर निर्णय लेंगे. लेकिन यहाँ का जो प्रिंसिपल अपोजिशन पार्टी है BJP या और कुछ, वो लोगों ने तो बहिष्कार किया. उसका मतलब है आप राजनीति करना चाहते हैं. उसका मतलब आप महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हैं. उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बड़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है. तो आपकी मर्जी. लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू. योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को. अगर सर्वोच्च न्यायालय ने एक निर्णय दिया है तो उसका पालन हम सब करेंगे. संभाजीनगर अच्छी बात है. मैं मोहनराव भागवत जी का खास अभिनंदन करता हूँ. उसने एक ऐसे विचार को आगे लाया है जिसमें देश में, पूरे देश में बहस होनी चाहिए. साधना में काफी जोरदार हमला किया गया है. ये जोरदार हमला नहीं है, महाराष्ट्र पर हमला हुआ है
उसका एक हमने उत्तर दिया है कि वह परिस्थिति ये है, आप जहां भाजपा शासित राज्य आपके मुख्यमंत्री नहीं है, उस सरकार के बारे में, उस मुख्यमंत्री के बारे में द्वेषपूर्ण भावना से बात नहीं कर सकते। हमारी भी एक भूमिका है, हमारा भी एक स्वाभिमान है। सर मनसेचे पंतप्रधानांना लक्ष केलं असं म्हणता येणार नाही भावनातून. जे स्पष्ट काही सांगायचं आहे, भूमिका जी सांगायची ती आम्ही मांडली. महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा ज्या राज्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यांवर मुख्यमंत्र्यांनी परवाच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारची टीका टिप्पणी केली, प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे. देशाचे प्रधानमंत्री हे एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे असतात. आणि खास करून ज्या राज्यात त्यांच्या पक्षाची सरकार नाही त्या राज्यांच्या बाबतीत प्रधानमंत्र्यांनी अधिक संवेदनशील राहणं गरजेचं असतं. याला आपण लोकशाही म्हणतो. पण दुर्दैवानं सध्या महाराष्ट्र असेल, बंगाल असेल, तेलंगणा असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, अशा काही राज्याच्या बाबतीमध्ये सावत्रपणाची वागणूक या राज्यांना मिळते. वारंवार त्यांची आर्थिक कोंडी केली जाते, इतर बाबतीत कोंडी केली जाते. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, ममता बॅनर्जी असतील, हे आपला आवाज उठवत असतात. त्याचंच प्रतिबिंब आजच्या अग्रलेखात पडले. तर मोहनजी भागवत यांनी जर धर्मामध्ये हे होत असेल तर अधोगतीकडे जाईल यावर नक्कीच कोणताही समाज, जगभरातला कोणताही धर्म हा हिंसेचा मार्ग अकारण अवलंबत असेल तर मला असं वाटतं की तो समाज आणि तो धर्म अधोगतीला जातो. हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे विधान केलं आहे, यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचं स्वागत व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याच देशामध्ये त्यांनी मंथन आणि चिंतन सुरू केलं पाहिजे. तो सभा होणाऱ्या संभाजीनगरला रेकॉर्ड ब्रेक म्हणतात, मात्र 15,000च्या अटी शर्तीवरती ती सभा घेण्यात आली. कसं बघतात या महाराष्ट्रात अनेक सभा होत असतात, अनेक सभा होतात. आम्ही घेतो. राष्ट्रवादी काँग्रेसची पण परवा कोल्हापूरला किती मोठी सभा झाली आपण पाहिलं असेल. महाराष्ट्राला का सभेचं वावडं आहे का? महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते सभा घेत असतात. त्या एकच सभा होते, त्या दिवशी महाराष्ट्रात 6 सभा आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. चलो, सर त्याच सभेला अटी आणि शर्तीचं बंधन घातलं गेलेलं आहे. मला माहिती. तिकडले पोलीस आयुक्त आहेत, त्या राज्याचे पोलीस अधीक्षक असतात, ते कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत असतात. तर ठाकरे सरकारच्या विरोधात याचिका टाकणारे, सरनाईकांच्या विरोधात देखील याचिका टाकणारे आज हायकोर्टात पिटिशन फाईल केलं जातं. आता एक गुन्हेगार आहे जो विक्रांत घोटाळ्यातून जामिनावर सुटला आहे आणि दिलासा घोटाळ्यातले ते एक लाभार्थी आहेत न्यायालयाचे. आता असे जे लाभार्थी असतात त्यांच्याकडे तुम्ही काय लक्ष देता? गुन्हेगार एक याचिका टाका ज्याने पैशाचा अपहार केलेला आहे, देशाचा पैसा. INS विक्रांत वाजपेयी या नावाखाली कोट्यवधी रुपये या बाप बेट्याने गोळा केले. ते तुरुंगात असायला पाहिजे खरं म्हणजे. पण जो दिलासा घोटाळा या देशात चालू आहे न्यायव्यवस्थेत, त्यातले ते एक लाभार्थी आहेत आणि बाहेर राहून याच्यावरती याचिका टाकू, त्याच्यावरती याचिका टाकू, टाका, काही हरकत नाही. भावना गवळी यांना समन्स पाठवण्यात पाठवत्या. आणि भावना गवळींना तर अटक हा हजर नाही राहिल्या तर अटक सुरू आहे. ठीक आहे, पाहू आम्ही काय करायचं ते. एकाच पक्षाच्या प्रमुख नेत्यांना टार्गेट करण्याचं हे कारस्थान. पण काही झालं तरी महाविकास आघाडीचे नेते हे आपला संघर्ष जारी ठेवतात. सर महाराष्ट्रातून भूमिका उचलणार का? तर संजय राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन पुन्हा एकदा ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेनुसार भाष्य केलेलं आहे. त्यांनी परत एकदा म्हटलंय, मोदींबद्दल त्यांनी स्पष्ट आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. राज ठाकरेंच्या सभेबद्दल देखील ते बोललेले आहेत. आणि महाराष्ट्राला काय सभेचं वावडं आहे का असा प्रश्न विचारत, होऊ देत सभा, काय म्हणणं आहे, शेवटी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे असं म्हणत त्यांनी बिगर भाजप शासित जे राज्य आहेत त्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जातोय हा आरोप पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती केला. राज ठाकरेंच्या औरंगाबाद इथल्या सभेआधी राज्यातलं वातावरण तापलंय. पुण्यातही मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. जो हिंदू की बात करेगा वही
वही देश पर राज करेगा असे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेत आणि या बॅनरला RPIनं आक्षेप घेतलाय. या बॅनरमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, तेव्हा ते तातडीनं काढण्यात यावेत अशी तक्रार RPIनं पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि महागाईच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जाहीर भोंगा आंदोलन करण्यात येते आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय, मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्याची जी दृश्य आपण बघत होतो. हे भोंगा आंदोलन जे आहे वाढती महागाई या विषयाच्या विरोधात, म्हणजे या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेलं आहे. वाढलेल्या किमती महागाईच्या विरोधात पुण्यामध्ये पुणे शहर युवती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात येते आणि पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेलं फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकात हे आंदोलन तिथं करण्यात येत असल्याचं आपल्याला कळतंय. या पुणे शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर कार्यकर्ते हे आंदोलन करतात. त्याच्यामुळे पुण्यात हे आंदोलन पार पडताना आपण बघतोय. यानंतर आपण बघणार आहोत पुढली बातमी. मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीवरून महाराष्ट्रात राजकारण पेटलेलं असतानाच तिकडं उत्तर प्रदेश सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या त्या कारवाईचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कौतुक केलंय. तसंच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार भोगी असल्याची टीकाही केली. त्यामुळे मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीविषयी चर्चा सुरू झाली आहे. पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. राज ठाकरेंकडून योगींची स्तुती, मनसेला उत्तर प्रदेश प्रेमाचा उमाळा, भोंग्यावरून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक, मनसेचा अभिनंदनाचा भोंगा. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलंय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता खोचक शब्दात टीका सुद्धा केली आहे. राज ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं. धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याबद्दल राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचे आभारही मानले. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कोणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली आहे. गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशात विकास होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांची स्तुती केलेली आहे. आधी विकास चांगला केला योगींनी म्हणून केली आणि आता भोंगे उतरवून. त्यामुळे हे कसं आहे, आता ताकाला जाऊन भांडं लपवायचं असं काही करण्याची गरज नाही. मनसेने खरं जाहीरपणे हे मान्य केलं पाहिजे की हो बाबा, आम्ही एकमेकाचे नॅचरल ॲलाय किंवा मित्र होऊ शकतो. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यावर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं. पण आता भोंग्यांच्या निमित्तानं राज ठाकरेंनी योगींची स्तुती केल्यामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे. तर राज ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. ते भाषण करत असताना टोटली ते भाजपवर टीका करत नाही, ते शिवसेनेवर, काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ह्यांच्यावरच टीका करतात. आताचा अजेंडा सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा तो दिसतोय. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळेस ते भाजपलाच त्यांनी टार्गेट केलेलं होतं. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिल्यानंतर राज्यातलं समाजकारण ढवळून निघालं.
सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारनं राज ठाकरेंच्या या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. तसंच राज ठाकरे भाजपच्या बाजूने झुकल्याची टीका सुद्धा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडून केली जातेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकूण बेस जो आहे तो मराठी माणसांचे हक्क, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचे प्रश्न, भूमिपुत्रांचे हक्क आणि त्याच्यासाठीची लढाई, अशी सगळी ती भूमिका होती. आणि त्यामुळं आता राज ठाकरे ज्या पद्धतीनं लाऊडस्पीकरच्या भोंग्याच्या मुद्द्यावरती किंवा योगी आदित्यनाथांनी तिथं काही उत्तर प्रदेशात जे घेतलेले ॲक्शन्स आहेत त्याचं जे कौतुक करता आहेत, तर ते आणि त्यांच्या अगोदरच्या भूमिका याच्यामध्ये परस्पर विसंगती आहे, विरोधाभास आहे. एकीकडे भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे. 5 जूनला राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरेंच्या या दौऱ्यात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक सहभागी होणार आहेत. त्यासाठी मनसेकडून 10 ते 12 रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची तयारी झाली आहे. अयोध्या दौऱ्यातून मनसे शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे. मनसेनं आता हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याचं लपून राहिलं नाही. मुंबई आणि ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात हनुमान जयंती निमित्त महाआरती सुद्धा पार पडली. राज ठाकरेंची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा आता मनसेकडून केला जातोय. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप राजकीय दृष्ट्या जवळ येण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुढे पाहूया. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि महागाईच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं जाहीर भोंगा आंदोलन करण्यात येत आहे. आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय की या भोंगा आंदोलनाच्या माध्यमातून ज्या किमती वाढलेल्या आहेत, मग त्यामध्ये वस्तूंचे दर असतील, खास करून इंधनाचे दर असतील, त्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. म्हणजे या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी कार्यकर्ते जे ते पुण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत. गोविंद, आता महागाईच्या विरोधात हे भोंगा आंदोलन करण्यात येत आहे का? विशाल, खरं तर आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने पहिल्यांदाच भोंग्याचा इथे उपयोग केला गेलेला आहे आणि महागाईच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलंय. गुडलक चौकात एक आंदोलन सुरू आहे आणि बघतो आहोत की उपासात्मक पद्धतीने खरं तर महागाईच्या विरोधामध्ये हे सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सांगतायत की महागाई वाढलेली आहे, परंतु भोंग्याचा पहिल्यांदा वापर केलाय. काय सांगायचं? खरं तर आम्हाला भाजप सरकारला सांगायचंय, तुम्ही देशामध्ये आणि राज्यामध्ये ही जी धार्मिक आणि जातीय तेढ तयार करताना हे आमच्या कामाचे नाही. तुमचा अपयश झाकण्यासाठी तुम्ही धार्मिक आणि राजकीय तेढ युवकांमध्ये तयार करू नका. युवकांना आज युवक बेरोजगार आहेत, लोक बेरोजगार आहेत. नवीन व्यवसाय आणा, नवीन रोजगार आणा, त्याच्यावर तुम्ही राजकारण करा. भोंग्यावरती काय करताय? आज भोंग्याच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस निषेध करतो की आम्हाला रोजगाराची गरज आहे, भोंग्याची आणि जाती धर्माची गरज नाहीये. पण मग भोंग्याचा उपयोग तुम्ही केलाय, आज भोंग्यातनं त्यांना आवाज पोहोचेल असं वाटतंय का? काय आम्ही आमचा प्रयत्न करतोय. भाजप सरकार डोळ्यावर पट्टी बांधून झोपलेली आहे. त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला असं अपेक्षा नाही. इतक्या वर्षात नाही पोहोचली, इथून पुढे काय पोहोचणार? पण आम्ही आमचा प्रयत्न करायचं का सोडू? झोपलेल्या सरकारला जागा करायचा प्रयत्न आहे हा. तर आपण बघतो की महिला युवती काँग्रेस आणि एकंदरीत कार्यकर्ते आहेत या आंदोलनामध्ये. विशाल, गुडलक चौकात हे आंदोलन सुरू आहे. महागाई जी वाढती आहे वारंवार किंवा जातीचं जे राजकारण केलं जाते त्या विरोधात खरं तर हे आंदोलन आहे जे राष्ट्रवादीने पुकारलेलं आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुद्धा या आंदोलनासाठी आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. परंतु पुण्यामध्ये राष्ट्रवादीने हे जे आंदोलन केलंय त्यामध्ये भोंग्याचा अशा पद्धतीने वापर केलाय हे अत्यंत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. आपण बघतोय की राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुद्धा इथे आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. या आंदोलनात अनेक आंदोलन होतंय आपण बघतोय. खरं तर भोंग्यांचा उपयोग केला तुम्ही आज. असं आहे, सध्या या देशामध्ये नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील आणि यांच्या इशाऱ्यावर चालणारे राज ठाकरे असतील, हे भोंग्यांचं राजकारण करतायत. या देशामधल्या
मागच्या 50 वर्षातला बेरोजगारी महागाईने जो उच्चांक गाठलेला आहे त्याच्याकडून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी या ठिकाणी मशिदींवरचे भोंगे काढा लावा किंवा हनुमान चालिसेचे भोंगे लावा अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करतायत. जे राज्याच्या मुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, पंतप्रधान आणि एकंदरीत जे वक्तव्य चाललेलं आहे तुम्ही बघताय, आणि आता तुम्ही म्हणताय की इथं भोंग्यावर तर सगळं पेट्रोल दरवाढी संदर्भात या ठिकाणी नरेंद्र मोदींची जी जुनी भाषणं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी नागरिकांकडून कबूल करून घेतलं तर पेट्रोलचे रेट कमी झाले का नाही झाले, तर त्यांचीच भाषणं आम्ही त्या भोंग्यावर ऐकतो. आम्हाला विकासाचा भोंगा हवाय, आम्हाला धर्माच्या भोंग्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे हे भाव वाढले असं आहे की एक महाचतुर राजकारणी या देशामध्ये या राज्यामध्ये आहेत ते देवेंद्र फडणवीस. त्यांनीच ह्या रेटच्या संदर्भातले जे काय एकूण निश्चिती जी आहे, राज्य सरकारचा एकूण रेट काय असला पाहिजे, केंद्र सरकारचा काय असला पाहिजे, या संदर्भातला टॅक्सची जी काय रचना आहे ही देवेंद्र फडणवीसांच्या काळातच झालेली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या लोकांना बनवण्याचं आणि मूर्ख बनवण्याचं कामकाज करतात. त्या देवेंद्र फडणवीसांनी विकासाचा भोंगा नक्की ऐकावा हा आमचा सल्ला देणार आहे. उद्या सभा आहे, सद्भावना सभा, कोण येणार आहे त्याला ते कळले का, त्याच्यामध्ये सुद्धा हेच मुद्दे आमचे प्रयत्न चालू आहेत. काही दिग्गज लोक इथे येतील अशी आमची खात्री आहे, पण निश्चित या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये जे धार्मिक फुटीचं बीज उरवलेलं आहे किंवा पेरलेलं आहे ते बाजूला करण्याचं आमचं निश्चित आंदोलनाची काय दिशा असणार आहे या सगळ्या संदर्भात. या माध्यमातून चौकात गल्ली गल्लीत असे भोंगे लावून या ठिकाणी धर्माचा भोंग्याच्या ऐवजी आम्हाला विकासाचा भोंगा हवा हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे महागाईच्या विरोधात भोंगा आंदोलन जे ते केलं जातं आणि अशा प्रकारे हे आंदोलन होत असल्यामुळे या आंदोलनाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. धन्यवाद गोविंद या सगळ्या संवादाबद्दल. ब्रेकनंतर बघूयात बातमी अशी आहे की मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार सुरूच असून यात इक्बाल सिंग चहलसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला. ऐनवेळी CVCच्या गाईडलाईन आणि नियमांमध्ये थेट मोडतोड करून टक्केवारीसाठी विदेशी कंपन्यांना मार्ग मोकळा केला गेला आणि त्यामुळे पोलखोल मालिका सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी दिला. एवढ्या घाईगडबडीत कोणाच्या फायद्यासाठी संपूर्ण नियमांची पायमल्ली केली जाते असा सवालही त्यांनी केला. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनरकडे पत्र पाठवून साटमांनी केली. सदर टेंडरचे टर्म्स आणि कंडिशन्स हे चेंज करण्यात आले आणि विदेशी कंपन्यांना त्याच्यामध्ये प्रवेश देण्यात आला. त्याच्यानंतर ही टेंडरची तारीख किंवा त्याची वेळही वाढवण्यात आली नाही. याचाच अर्थ हा होतो की कुठल्या तरी विशिष्ट विदेशी कंपनीला त्यामध्ये टेंडर मिळवून देण्याकरता शेवटच्या घटकेला केलेली ही मोडतोड होती आणि टेंडरची तारीख किंवा वेळही वाढवण्यात आली नाही, जेणेकरून दुसऱ्या विदेशी कंपन्यांना सदर टेंडरमध्ये बीड करण्यापासून परावृत्त करण्यासाठी असे केले नाही. हे सर्व आदित्य सेना व मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक संगनमत करून अशा प्रकारचे भ्रष्टाचाराची कृत्ये करत आहेत. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर. किशोरीताई, खरंच एका विशिष्ट विदेशी कंपनीसाठी म्हणून ऐनवेळी CVCच्या गाईडलाईन आणि नियमांमध्ये मोडतोड करून टक्केवारीसाठी त्यांचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे का? मुळामध्ये या महाराष्ट्रात आणि मुंबईत संपूर्ण देशात एवढंच हेच काम चाललंय, किती वाईट काम चाललंय ह्या दाखवण्यासाठी हे सगळे आमदार आपलं काम करतायत. स्वतःची कामं विसरलीये. मुळात असं कधी होतं का? आणि जे प्रशासन आहे, तुम्हाला कोणावरच कसा विश्वास नाही? ना प्रशासनावर विश्वास, ना हॉस्पिटलांवर विश्वास, ना पोलिसांवर विश्वास, ना सरकारवर विश्वास. सगळ्या अविश्वासाचे, हेच तेवढे फक्त विश्वासाचे. आणि कशासाठी? जर हे तुम्ही म्हणताय ना आता व्हिजिलन्सला दिलंय, मग व्हिजिलन्सला दिलंय तर येऊ दे ना व्हिजिलन्सचा रिपोर्ट. परत रिपोर्ट आल्यानंतरही तेच म्हणणार. आज उत्तर आहे का? व्हिजिलन्स पण फाटलेलं आहे, व्हिजिलन्स पण भ्रष्ट आहे. त्यामुळे सगळे भ्रष्ट हे तेवढे गुडबुक मधले. पण म्हणजे अमित साटम यांच्या आरोपात काही एक तथ्य नाही असं म्हणायचं आपल्याला. म्हणूनच सांगते, अशा प्रशासन खेळी खेळतं असं म्हणणंच चुकीचं आहे. त्याच्या पार्श्वभूमी पुढच्या बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या टेंडरला निगोशिएशनला बोलवतात, आले नाहीत तर परत करतात आणि ते केलंच पाहिजे ही
टर्म अँड कंडिशन आहे. पण नाही, आम्हाला आता फक्त भ्रष्टाचाराच्या नावानेच बोंबलायचंय आणि आम्हाला दुसरी आता चांगली कामं दिसतच नाही. आणि आदित्यांबद्दल बोलता, आज ते आदित्य ठाकरे पूर्ण मुंबईच्या ब्रिजसाठी जे केंद्रातून परवानग्या हवेत, पत्र व्यवहार करून मिळत नाही, तर स्वतः गेले आणि मागतायत. अरे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी आहे ना केंद्रातून. वेटीस धरण्यापेक्षा पहिलं घेऊन या महाराष्ट्राला आणि मुंबईला. आता तुम्ही बघताय जीएसटी बद्दल लोक बोलायला लागलेत. ते जीएसटी आणा, सगळं आपण करू. कारण ठाकरे सरकार आणि हे महाराष्ट्राचं सरकार, आघाडी सरकार सक्षम आहे. मग आता त्यांच्या कामात काय बोलता येत नाही, मग इकडे मग तिकडे करून काय. आज आम्ही बोलतोय ना, आमचा पण आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. पण मग अमित साटम ज्या विशिष्ट टेंडरबद्दल बोलताय, ज्यामध्ये डेट वाढवण्यात आली नाही, जर ती वाढवली असती तर इतर काही विदेशी कंपन्या अप्रोच झाल्या असत्या. ऐका, आता हे त्यांच्या माध्यमातून बाहेर आले, नक्कीच ह्याच्यावर मी चौकशी करेन. परंतु इतकं टेंडर भरण्यात आणि याच्यात त्यांची जर म्हणणं असेल भ्रष्टाचार, तर टेंडर झाल्यानंतर तीच त्यांचा असणार आहे. त्यामुळे पहिला आधी त्याची सगळी पार्श्वभूमी मला वाटतं तुमच्याकडे मांडलंय, तर तुम्ही शोधा, विचारा, आपल्याला अधिकार आहे तो. पण प्रत्येक वेळेला तोंड उघडणार ते भ्रष्टाचारासाठीच उघडणार. बर, म्हणजे बाकी तुम्हाला काहीच कामं दिसत नाहीत का? भ्रष्टाचार आहे का सिद्ध करा. असेल त्या ऑफिसरला घरी पाठवू, त्याला जी काय असेल ती सजा करू. पण उगाच लोकांचं मतपरिवर्तन याबाबत म्हणजे फक्त महाराष्ट्र आणि मुंबई, बाकी भाजपाची सत्ता आहे तिथे सगळं आलबेल आहे. बरं, आपलं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. किशोरी पेडणेकर आपल्याबरोबर होते. त्यांनी असं म्हटलं की अमित साटम यांनी केलेले आरोप यात काही एक तथ्य नाही आहे. उलट मुंबईकरता आपण केंद्रातनं काय प्रगतीपथावर जाणारी कामं घेऊन येत आहेत, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय, त्याबद्दल मात्र आपण बोलत नाहीये आणि उगाच काहीतरी आरोप केले जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे पाहूयात. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेबद्दल आपल्याकडे काहीही माहिती नाही, तसंच आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगाकडे सादर केलंय. केवळ चौकशी आयोगाला मदत करण्याचा आपला हेतू असल्याचं त्यांनी म्हटलंय. येत्या 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र पवारांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून सध्याच्या कायद्यातील अनेक मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आलंय. कोरेगाव भीमा घटनाक्रम जर आपण पाहिला तर 1 जानेवारी 1818 यानंतर बघा 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषद घेण्यात आली. लढाईला 200 वर्ष झाल्यानिमित्त ही परिषद होती. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमात हिंसाचार झाला आणि 9 फेब्रुवारी 2018ला चौकशी समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली. हिंसाचार प्रकरणी 53 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. तर असा एकूण हा कोरेगाव भीमाचा घटनाक्रम आपण बघतोय, ज्यानुसार आपण पाहिलं की घटना नेमकी काय घडली होती. त्याबद्दल आता खुद्द शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेबद्दल आपल्याकडे काही माहिती नाही, तसंच आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगाकडे सादर केलं. केवळ चौकशी आयोगाला मदत करण्याचा आपला हेतू असल्याचं त्यांनी म्हटलंय. येत्या 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आले. मात्र पवारांनी आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून सध्याच्या कायद्यातील अनेक मुद्द्यांवरती बोट ठेवण्यात आलंय. एखाद्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा कायदा हाच मुळात पूर्णपणे बरखास्त केला पाहिजे, हे आमचं नाही, हे दस्तरखुद्द माननीय शरद पवारजी यांचं स्वतःचं म्हणणं आहे. भीमा कोरेगाव कमिशन पुढे प्रतिज्ञापत्र करून माननीय शरद पवारजी म्हणतात की हा कायदाच बरखास्त करा, आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचं स्वतःचंच सरकार
राणा परिवारावर राजद्रोहाचा गुन्हा लावतं. मग हा दुटप्पीपणा नाही आहे? या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. मुंबईत प्रकल्पांना गती देताना एकच नियोजन प्राधिकरण असणं आवश्यक आहे आणि जेणेकरून योग्य समन्वय होऊ शकेल असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. मुंबईसारख्या महानगरासाठी पुढील 50 वर्षांचा दृष्टिकोन लक्षात ठेवून नियोजन करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मुंबईचं जगभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतूबदल, हवामान बदल होऊन त्याचा विपरीत परिणाम होतोय आणि त्यामुळे समन्वयाचा अभाव पाहता मुंबईच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं एकच प्राधिकरण असणं आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. मुंबईसाठी 50 वर्षांचं म्हणजे पुढील 50 वर्षांचं नियोजन आवश्यक असल्याचं मत जे आहे ते राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. यानंतरची बातमी अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज नागपूरच्या नवीन पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचं लोकार्पण होत आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव खाली लिहिल्याने भाजपने यावर आक्षेप घेतलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आज नागपूरच्या पोलीस भवनाचं लोकार्पण होणार आहे. मात्र यावर एक वाद देखील पुढे आलेला आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जे नाव आहे ते विशेष स्थितीमध्ये न ठेवता आमंत्रितांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट अत्यंत खाली त्यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. त्यांच्या नावाच्या आधी खासदार विकास महात्मे असेल किंवा खासदार कृपाल तुमाने यांचं नाव छापण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी नागपूरमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. मात्र जर का तुम्ही या पोलीस भवनाची ही भव्य इमारत बघितली तर साधारण 110 कोटीचा संपूर्ण प्रकल्प आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधनं ही भव्य अशी इमारत तयार करण्यात आलेली आहे. तेव्हा जी ह्या संपूर्ण इमारतीचं जे नियोजन होतं किंवा नागपूर शहराच्या कायदा सुव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका नागपूर पोलिसांची असते आणि त्यासाठी एक वेगळं नियोजन आणि एक विशेष कार्यालय असायला पाहिजे. त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतनं ही इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. मात्र जेव्हा आज लोकार्पण सोहळा आहे त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये अगदी खाली लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मग एक नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. मात्र जर का तुम्ही या इमारतीचा विचार करायचा झालं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्या काही प्रमुख इमारती असेल किंवा कार्यालय असेल त्यातली ही एक प्रमुख इमारत किंवा कार्यालय म्हणता येईल. कारण की यामध्ये ज्या 2 विंग आहे, ए विंगमध्ये नागपूर शहर पोलीस विभागाचं कार्यालय असणार आहे, त्यामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय, इतर DCP कार्यालय असणार आहे. तर सोबतच बी विंगमध्ये नागपूर ग्रामीण अधीक्षकांचं कार्यालय असणार आहे आणि सोबत त्यांच्या इतर डिसिप्लिनचे कार्यालय असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अशी इमारत आहे. मात्र लोकार्पणाच्या सोहळ्याआधीच एक वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे. कारण की कुठेतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे निमंत्रण पत्रिकेमध्ये खाली लिहिलं गेलं त्यामुळे भाजपच्या आमदारांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. आज लोकार्पण सोहळा होत आहे. मात्र एकंदरीतच ज्यांच्या संकल्पनेमधनं ही इमारत उभी राहिली त्यांनाच मात्र या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढे बघा, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयात चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी जी आहे ती देण्यात आली आणि याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन केल्याची माहिती जी ती पुढे येताना दिसते. चित्रीकरण बघण्यात कर्मचारी व्यस्त आहेत तर दुसरीकडे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्यावरती उपचार जे ते वेळेवर केले जात नाही आहेत. रुग्णालयातच दारू पार्टी रंगत असल्याने आता खळबळ उडाली आहे आणि याच रुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे 22 जणांनी आपले प्राण गमावले होते. झाकीर हुसेन रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराने आरोग्य व्यवस्थेबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. परवानगी घेऊन चित्रपट चित्रीकरण सुरू असल्याची माहिती आहे. मात्र अटी शर्तींचा भंग झाल्याचं या सगळ्या याच्यात उघड झालंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहे. लक्ष्मण, हे जे रुग्णालय हे नाशिकच्या मध्यस्थानी म्हणजे ज्या ठिकाणी आजूबाजूला दाट वस्ती आहे, मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी इथे येत असतात, त्याच्यामुळे चित्रीकरणाचा विषय असू दे, चित्रपटाच्या किंवा इतरही मुद्दे असतील, याला परवानगी देताना काही गोष्टींचा विचार होणं फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तिथले कर्मचारी हॉस्पिटलमध्ये मद्यप्राशन कसं काय करू शकतात, म्हणजे याला कोण जबाबदार आहे?
विशाल, आता आपण नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये आहोत, ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणची मी तुम्हाला दृश्य दाखवतोय. हे झाकीर हुसेन रुग्णालय नाशिक महानगरपालिकेचं सर्वात मोठं प्रसूतीगृह रुग्णालय म्हणून ओळखलं जातं आणि नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून प्रसूतीसाठी महिलांना या ठिकाणी आणलं जातं. अशा प्रकारचं हे महत्त्वाचं रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला. या रुग्णालयामध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती आणि ही परवानगी बांधकाम विभागाकडनं, मिळकत विभागाकडनं देण्यात आली अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि ही परवानगी दिली गेली याची देखील पुसटशी कल्पना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना नव्हतं. केवळ त्यांच्याकडे एक आदेश आणि एक पत्र होतं परवानगीचं आणि त्या परवानगीच्या आधारावर या ठिकाणी सगळं चित्रीकरण सुरू होतं. मात्र हे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरू होतं, ज्या परिसरामध्ये सुरू होतं, त्याच ठिकाणी काही कर्मचारी जे आहे ते मद्यप्राशन करताना आढळून आलेले आहे. आता आपण ज्या खोलीमध्ये जाणार आहोत ही तीच खोली आहे ज्या ठिकाणी हे कर्मचारी जे आहे ते दारू पीत बसलेले होते. हाच तो टेबल आहे ज्या टेबलवरती आता आपल्याला गोळ्या औषधं दिसत आहे, मेडिसिन्स दिसत आहेत. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या होत्या. दारू पीत असताना लागणारं सगळं जे काही साहित्य असतं ते सगळं साहित्य आपल्याला या टेबलवर होतं. मात्र आता आपल्याला या ठिकाणी नर्स दिसत आहे, डॉक्टर्स दिसत आहे, तपासणी कक्ष आपल्याला दिसतोय. मात्र याच तपासणी कक्षामध्ये मद्य पार्टी सुरू होती. आता या संपूर्ण प्रकरणाची खरं तर या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावरती या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण होतं. हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे की जे कोणी दारू पिणारे लोक होते ते त्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक असावे असा त्यांचा संशय आहे. मात्र आपण जर बघितलं तर या संपूर्ण हॉस्पिटलच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते अशा प्रकारे लावण्यात आलेले आहे. संपूर्ण हॉस्पिटल जे आहे ते सीसीटीव्ही पूर्ण आहे. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या माणसाची हालचाल जी आहे ती अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होती. त्यामुळे समोरच या खोलीच्या समोरच हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या खोलीमध्ये त्यावेळेला कोण ये जा करत होतं त्याची माहिती मिळणार आहे आणि त्यानंतर हे कर्मचारी नेमके महापालिकेच्या हॉस्पिटलचे होते की त्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी होते ते समोर येणार आहे. मात्र ज्या रुग्णालयामध्ये प्रसूतीसारखी उपचार केले जातात, महिला ज्या ठिकाणी असतात, अशा ठिकाणी जर असा धक्कादायक प्रकार चालत असेल तर याला जबाबदार कोण. खरं तर सर्वसामान्य माणसांना किंवा माध्यमांचे लोक जरी हॉस्पिटलमध्ये आले तर त्यांना चित्रीकरणासाठी परवानगी आहे का असं विचारलं जातं. मात्र हे लोक दारू पीत होते, त्यांना का कोणी खटकलं नाही, या ठिकाणचे सुरक्षा रक्षक काय करत होते, कर्मचारी काय करत होते, असा सगळा भोंगळ कारभार जो आहे तो या निमित्ताने उघड झालेला आहे. त्यामुळे आता हॉस्पिटल प्रशासनातील कोण नेमके याच्यामध्ये जबाबदार आहे, आरोग्य अधिकारी नेमकी कुणावर कारवाई करता हे यामध्ये सगळं बघावं लागणार आहे. मात्र हा संपूर्ण धक्कादायक प्रकार ज्या रुग्णालयात घडलेला आहे विशाल, हे तेच रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये अवघ्या वर्षभरापूर्वी 21 लोकांचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाला होता आणि अतिशय संवेदनशील रुग्णालय म्हणून हे ओळखलं जातं. कारण या ठिकाणी वादावादीचे प्रकरण अधिक असतात, स्लमचा भाग मोठ्या प्रमाणात आहे, या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी असतात. त्यामुळे कायमच वादाच्या भोवऱ्यामध्ये हे हॉस्पिटल असतं. मात्र काल पुन्हा एकदा अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे. मद्य पिणारे लोक जर हॉस्पिटलमध्ये बसून दारू पित असतील तर इथल्या रुग्णांच्या सुरक्षेचं काय, असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं, पहिले तर चित्रपटाच्या चित्रीकरणाला देण्यात आलेली परवानगी ती देण्यात यावी का, हा पहिले विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, हे मद्यप्राशन नेमकं कुणी केलं, हे या हॉस्पिटलचे महापालिकेचे आरोग्य व्यवस्थेतले कर्मचारी आहेत की या चित्रीकरणासाठी इथे आलेली जी लोकं होती त्यांनी हा सगळा प्रकार केला आहे, त्याबद्दल काही कारवाई होते का, आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पण न्यूज 18 लोकमतनं हे सगळं वास्तव समोर आणलंय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.